नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ब्लॉग 6 विथ कॅनप्रेन्युअर. हा जो ब्लॉग आहे हा माझ्या ट्रिपचा पार्ट 2 आहे ब्लॉगचा. आता मी रिसेंटली एका ट्रिपवर गेलो होतो तिकडचा, तर जास्त मी काय बोलणार नाही आहे. इंट्रो छोटा ठेवूया, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर. आणि व्हिडिओ बघायच्या आधीच व्हिडिओला लाईक करा, कारण की मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडणार आहे. आता मस्त तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. मालवणचा नाश्ता आणि समुद्र, दॅट्स हाऊ वी आर डुईंग इट. पुढचा कार्यक्रम सांगतो तुम्हाला. पेटून पोटात काहीतरी जाऊ द्या, लय भूक लागली आहे. तर बिल्ला नाश्ता झाला आहे. ते खाऊने मालवणच्या स्टाईलमध्ये काहीतरी दुसरंच बोलतात. मला कॉमेंटमध्ये सांगतो त्याला काय बोलतात, तुम्हाला माहिती असेल तर. आणि बाकी त्यासोबत 3 अंडे का ऑमलेट. हां आहे आता 3 अंडे का ऑमलेट उसके साथ. हां मजा आलेली आहे. तर आता प्रस्थान करूया आपण जरा एखादा बम बम बोले, बम बम शिव शंभो टाइप्स समथिंग अँड देन विल डू व्हॉट वी फील लाईक. कॅच अ लेट. आज आहे डे 2 आपल्या ट्रिपचा. आणि काल आपण लंच पासून जे पार्टी करायला सुरू केली होती ती पार्टी सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत चालली आहे. तर आता आम्ही चाललोय कुठेतरी मित्रांनो. आपण चाललोय कुठेतरी. अनुराग आणि अंकितला हाय बोला गाईज. फॉलो करा माझ्या भाई लोकांना इंस्टाग्रामवर. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ID लिहितो, ठीक आहे. तर विषय असा आहे की हां आपण चाललोय कुठेतरी डे 2 आणि बघूया कुठे चाललोय आपण. तुम्हाला पुढे कळेलच, किंवा जर मी थंबनेल तसा काय ठेवला किंवा टायटल काय ठेवलं तर तुम्हाला कळेलच. तर चला आता जरा आपण आपली जर्नी एन्जॉय करूया थोडा मित्रांसोबत. तेजस्विनी से हाय टू द ब्लॉग. She is a bitch person. Oh sorry, beach person. ये देखो लोग आ जाते हैं ब्लॉग में फुकट फुटेज लेने का. कभी फोन देखा नहीं इसके लिए. खतरनाक होता भाई. आईफोन देख के खुश हो जाते हैं कुछ लोग. बोले वाओ कैमरा क्वालिटी, I'm looking so beautiful. तू पहिल्यांदा बाहेर आला म्हणून हे सगळं video बनवतोय. हे बघा मी पहिल्यांदा बाहेर आलोय, ठीक आहे. भाई गोवा में एंटर कर गेले भाई लोग. गोव्यात आलोय भाई लोग. गोवा पोचलो. फुल एंजॉय भाई. हे बघा गोवा जा रहे हैं. अनुराग क्या करेगा गोवा जाके. आ गया मित्रांनो. करते भाई गोवा जा. असं नका विचार करू काही, ठीक है. 6,000 का जुगाड़ लगेगा. ये देखो 6,000 का जुगाड़ करेगा गोवा जाके मित्रांनो. ये गाइस उदास आत्मा, स्लीपी हेड्स, रात का हैंगओवर. नहीं सॉरी इकडे नाही लागू. नाईट शिफ्ट. ओ नाइट शिफ्ट. सॉरी हैंगओवर की बातें अगर लड़के लोग नहीं करे तो बेहतर है मित्रांनो. तू तो नाही. ये देखो नजारा देखो भाई लोग गोवा. देखो ऐसा फुल एक्साइटमेंट में जा रहे हैं लड़के बच्चे. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला. बाल थोडा लफड़े वाला हो जाता है. समझ जरा. तर हे आहे आम्ही जिकडे राहणार आहोत. कॉटेजेस. जरा फोन करतो. भैया चेक इन है हमारा. दीपेन मेक माई ट्रिप. हाँ 36 है.
दीपेन सावंत के नाम से हमारा गाड़ी है 4 व्हीलर. कहाँ पार्क करेंगे? तर मित्रांनो आपण हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. Come on, let's check out our rooms. Where are we gonna stay tonight? Come in, sir. I'm right here. Right here. You guys gotta look at this shit now. Alright. Alright. Just simple, sober, basic. This is our stay. Let's see what we got. Alright. This is all. Whoa, we got a good light, baby. Yeah. Good photograph, good content. Good. चांगलं आहे. सही आहे. बघूया फ्रीजमध्ये काही आहे का. काही नाही आहे फ्रीजमध्ये. नाईस. हा आपला स्टे आहे. आणि चला जरा प्रॉपर्टी बघूया आपण. प्रॉपर्टीमध्ये काय आहे का. इकडे आहे स्विमिंग पूल इज द गाइस. We have found the swimming pool. Also, Anurag wants to be in the frame, and he is always invited. Everyone is invited to the vlog. And now you are gonna see someone really very special. Guys, we are in Goa finally. You can check out the property. I will. The property seems to be very clean and hygienic. खूप मस्त आहे. ठीक आहे. मी मध्येच इंग्लिशमध्ये का बोलत होतो आय डोंट नो. थोडा एक्साइटमेंटमध्ये इंग्लिशमध्ये बोलायला चालू करतो मी. ठीक आहे. पण आय एम सुपर हॅपी. मग आता विषय असा आहे की आम्ही बाहेर चाललो आता है ना. आपण बाहेर चाललो तर बाहेर जाऊया काहीतरी खाऊया. बिकॉज इट्स क्लोज टू लंच टाईम ना. विल हॅव समथिंग अँड देन लेट्स एन्जॉय द ट्रिप गाईज. म्हणलं जरा फेस वॉश वगैरे करूया आणि मग निघूया. माझं हेडबँड आणायचं विसरलो माहिती. केसांना लागतं ना थोडं फेस वॉश. हा मस्त चकाचक होणार. तर मित्रांनो सगळे झालेले आहेत रेडी आणि फ्रेश. आता आम्ही चाललो आहे थोडं एक्सप्लोरेशनला. गोव्याला आलो आहे तर फिरना तो बनता है ना भाई. आता मस्त घूमने का, फिरने का, खाने का, पीने का, एन्जॉय करने का. आता मी खूप आता बोलतो आणि बोलतो असं मी रिअलाईज केलं. हां तुम्ही पण बघितलं असेल. ते बघा सगळे आमचे तिथे पोरं फोटोशूट करतात आहे. ठीक आहे. सगळे पोरं तिथे फोटोशूटमध्ये लागलेली आहेत. मी इकडे तुमच्यासोबत बोलतो आहे. आणि आम्ही ना आरंबोलला थांबलो आहे. बेसिकली हे 36 यार्ड कॉटेजेस म्हणून आहे. एक्सक्यूज मी. तिकडे आम्ही थांबलो आहे. आणि तुम्ही बघू शकता मागे. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन यांचं. मेक माय ट्रिपवरनं बुक केलं होतं. मला चांगली डील भेटली आणि आम्ही एकच रात्र थांबणार आहे आज. ठीक आहे. आणि उद्या संध्याकाळी मग आम्हाला पुण्याला निघायचं आहे. सीन असं आहे. तर चला मित्रांनो फिरायला जाऊया. काय ग्राफिटी केली आहे भाई. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहो आता चापोरा फोर्ट्सला. बेसिकली दिल चाहता है वाली वाइब क्या है वो देखने के लिए आए हैं हम लोग. आमची माझ्या बॅगेत रेनकोट आहे. काढतो. हवा बघा खूप मस्त आहे. पाऊस पण येतोय बारीक चिरीक.
असा वाला विषय आहे. हा, सगळं मस्त. तर आता आपण रेनकोट घालूया. नाही ते नको. रेनकोट घालूया, जादू बनवूया आणि मग जाऊया चापोरा फोर्टला. बघूया काय सीन आहे. वेल, वेळ आलेली आहे. समथिंग वॉकिंग अप द हिल. हा स्टीप आहे हा जरा. बरेच दिवसानंतर चालतो म्हणून. सी प्रतीक इज हिअर, भुट्टा इज ऑल्सो हिअर गाईज. पण आम्ही आता काय खाणार नाही. पहिले जाऊन स्पॉट चेक करूया आणि मग विल थिंक ऑफ इटिंग समथिंग. कारण की भूक तर लागली आहे सगळ्यांना है ना. गाडीमध्ये सगळे शांत होते जरा येताना, बिकॉज हंगर भूख बड़े बड़ों को शांत करने दोस्तों, इसलिए ते मस्त यार, मजा आ रहा है. म्हणजे फर्स्ट टाइम आहे माझा खूप आला. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट गाईज, आम्हाला बिलकुल असं हे नाही झालं की बाबा काय करणार वगैरे वगैरे. वी just fucking planned it and it happened. Say hi to the vlog. That's the thing. See, people appreciate your work, bro. They wanna join you in building something big. So it is. Yeah. हा का? मी बघितला नाही. सो आता हात दुखतोय. मागचा व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू इज नाईस है ना. मस्त पाऊस पडतोय. पाऊस नाही पडत, द विंड इज प्रिटी फास्ट अँड इट्स जस्ट ड्रिझलिंग. आपले मित्र येत आहेत. टू स्लो. ॲक्च्युली दीज गाईज आर बाईंग रेनकोट फॉर देम. ते गोव्याला आले असतील त्यांना माहिती असेल, ज्यांना नाही माहिती सांगतो तुम्हाला. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करून घ्या. जुलैच्या महिन्यामध्ये गोवा कसं दिसतं ते. इसी बात पे चैनल को सब्सक्राइब करो गाइस. सब्सक्राइब करा. लव कर सब्सक्राइब करा चॅनलला. तो लाईकचं पण एक बटन असतो तिकडे छोटासा, त्यात त्याला काहीतरी फेकून मारून लाईक करा व्हिडिओला फटाफट. मित्रांनो, आपण एका शॉटसाठी ते सिनेला मागे उभं केलंय आणि एक शॉट घेतोय. तो शॉट तुम्ही आता बघता. चापोरा फोर्ट आलेलो आहे. बघूया काय काय आहे एक्सप्लोर करायला. बघा तेजस्वीने आपलं व्हिडिओ घेत होती. गेलेला आहे व्हिडिओ घेऊन. ती वापस जाणे काय तिचा व्हिडिओ घ्यायला. मित्रांनो मी खूप वेळा मित्रांनो बोलत राहतो. हे मी करण सोनावणे @फोकस्ड इंडियन आणि जस्ट नील थिंग्स, हे दोघं माझे इन्स्पिरेशन आहेत कॉन्टेंट क्रिएशन. त्यांच्याकडनं शिकलोय मित्रांनो. दॅट्स द वर्ड मित्रांनो इन मराठी इज फ्रेंड्स बेसिकली. आता माझी लय बीप फाटते तर मी खाली उतरतो. गपची जरा फोटो बिटो काढला. मी सगळे चापोरा फोर्टवर
ड्रायव्हर आहे परत ये पॉज बाय लोक दिल चाहता है. पाऊस एवढा येतोय मित्रांनो की काय सांगणार तुम्हाला. केस ओली नाही ठेवू शकत आहे. याची केस पुसून घेऊ. एक मस्त आपण ग्रुप फोटो काढणार आहे आम्ही. जस्ट लाईक दिल चाहता है अँड दॅट इज गोना बी पोस्टेड विथ द सॉन्ग इटसेल्फ. सो तुम्ही जर मला आतापर्यंत इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. तुम्ही फॉलो करा तर मी थोडं ॲक्टिव्ह होतो कारण की इट्स बीन अ वाईल आय वॉजंट पोस्टिंग देअर. सो या वेल rain is coming again. It's time to wear jadoo wala dress. तर मित्रांनो बहुत सारा फोटो शूट करके क्लिप्स फुटेज वगैरह कैप्चर करके अभी हम चापोरा फोर्ट को टाटा बाय बाय बोल रहे हैं. आणि आता आम्ही खाली उतरतोय. तर आता खाली जाऊन काहीतरी खाऊया बेसिकली बघितलं तर. आणि आम्ही बघितलं होतं ना तिकडे ते बुट्टेवाला भाई उसको मस्त असं लिंबू वगैरे मारून त्याला मस्त असा भुट्टा मजा येणार. चला भुट्टा खाऊ. आणि मी तुम्हाला ना फक्त मी असा विचार करतोय आणि मी ऑब्झर्व पण करतो स्वतः. ठीक आहे की मी ब्लॉगमध्ये काय आहे म्हणजे तुम्हाला हे करतोय ते करतोय असंच आणि थोडं अजून पण गोष्टी ॲड ऑन करायचे. मी असं विचार करत असतो म्हणजे आजकाल की अरे हा ब्लॉगमध्ये हे हां एवढंच बोलायचं. अजून काय आपण जरा नवीन ब्लॉगिंग चालू डेली ब्लॉग्स. तर यार विचार मला तोच होता की मी प्रयत्न जरी करेन की डेली ब्लॉग्स करायचं पण ठीक आहे. तर लास्ट संडेला मी केलं होतं पण जसं की मिनी ब्लॉग टाकला होता समजा एक. तो तसंच अजून मिनी ब्लॉग्स टाकायचे असं टाईप्स. काय मस्त दिसतंय बघा लाईफ. खूप काय असं मला तर आवडतं फिरणं ट्रॅव्हल. have your good friends with you. That's what this is what we are, you know, we as a human experience, and it really you guys should also. तर मित्रांनो शॉपिंग का विषय चालू है इधर. असंच काहीतरी बघायचं. सब लेडीज आइटम है. अपना कुछ ज़्यादा काम का है नहीं इधर. मित्रांनो गाडीमध्ये बसलो आहे परत. अभी किधर तो जाना है. फकअप चालू गाडी में बैठे इस साथ. मला मी मोदक खाणार आहे मित्रांनो. मालवण मधनं मोदक घेतले आहे आम्ही पार्सल. खूप फास्ट बोलतो मी कधी खूप फास्ट खूप जोरात. But the thing is, if you're not loud, you're not clear, you're not proper, how the fuck are people going to know you? You gotta make some fucking noise. अर्धा मोदक आलेला आहे मित्रांनो. लेट मी एन्जॉय द मोदक. हा अंकित मला आहे ना 2 पॅकेट झाले अर्धा देतोय आणि मी त्यामध्ये दीड खातो डायरेक्ट. मला पण जरा मोदक. आता तो 1.5 मधला 1 अनुरागला जाणार आहे. लेट्स हॅव द मोदक. भिजलो थोडं सगळे थोडं भिजलं. जास्त नाही भिजलं. ते होतं ना डस्टबिन बॅग घातली होती. I had a proper brunch. I planned this thing, okay? But I also forgot a few things. चल ठीक आहे चला भेटूया.
तर मित्रांनो आपण आलेले आहोत अंजुना बीचला. अंजुना बीच. तर अंजुना बीचला आलेले आहोत. देखते हैं अभी इधर थोड़ा बकचोदी करेंगे, बीच पे घूमेंगे फिरेंगे. सगळं घेतलं गाडीमध्ये. हां ये हां करतो मी. हां तर मित्रांनो सॉरी ते पेमेंट करायचं होतं म्हणून मी बोलायचं थांबलो. तर आपण आलेलो आहे अंजुना बीचला जसं मी बोललो आणि आपण थोडं एक्सप्लोर करूया हे बीच काय आहे. इथे लोक दिसत आहेत फुटबॉल खेळताना. काय काय करतायत बघा. लोक चिल करतायत इकडे. दिस अ ओशन बीच पायरेट कॅफे. हे बघा तो अनुराग बघा बघा नाचतोय पाण्यात. पाणी दिसलं की हो ओके. अपन तर कसं मुंबईतला माणूस आपल्याला बीच बीच का आदत हो गया सब नया लगता नहीं अजीब ऐसा वो पानी मुंबई का है घर के पीछे सो ते तिकडे काय आहे बघा. डोंगर आहे डोंगर. मित्रांनो आता टाइम आलेला आहे अंजुना बीच से निकलने का. आणि आता आम्ही कुठे चाललोय नेक्स्ट स्टॉप हे आमच्या मित्रालाच माहिती आहे. तर बघूया कुठे चाललोय. हे भुसडी तर हे बघितलं कसे शिवी देतात. हा अनुराग बघा. तर मित्रांनो आपण आता उतरतोय सँडविच खायला अंजुनामध्ये. पुश कर ढकल त्याला उडून सरक ना भाई. तर हे स्ट्रगल असतात जर तुम्ही अर्टिगा गाडीमध्ये असता आणि त्याच्यामध्ये साईडला बसता तर महागे वाल्यांना उतरायला ही लपडी. आता चला या कॅफेमध्ये आलो आम्ही. इथे काहीतरी खायचं आम्हाला. ऑर्डर देतोय म्हणजे आम्ही डिसाईड केलं ऑर्डर काय करायचं. चला सेटल होऊया बघू काय विषय. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत पंजिमला आणि आम्ही त्या कॅफेमध्ये खाल्लं. पहिलं तर कॅफे खूप चांगलं होतं ॲक्च्युली. तिकडे आम्ही फक्त असं सँडविचेस आणि रॅप वगैरे खाल्ले पण इट वॉज अमेझिंग. मी त्या कॅफेचं तुम्हाला इकडे नाव लिहून देणार आणि डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देतो. जर तुम्ही गोवामध्ये अंजुना मला ते रोड आठवत नाही ॲक्च्युली पण मी त्या ॲड्रेस वगैरे सगळं टाकून देणार इकडे. तुम्ही तिकडनं पास होत असाल तर तुम्ही तिकडे डेफिनेटली थांबा. मी तर बोलीन इकडे ड्रिंक्स पण अवेलेबल आहे, जेवण पण अवेलेबल आहे. इट इज व्हेरी गुड. तुम्ही तिकडे जावा. आणि आत्ता जर आम्ही पंजिमला आलो आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे क्रूज थांबले कसिनोचे है ना. नाही आमचा काही जायचा प्लॅन सध्या तरी नाही आहे. बघूया आम्ही आता जस्ट तिकडे अशी ही लेन आहे हे बघा. तर आम्ही इकडे वॉक करतोय बस असं. ठीक आहे तर ते वॉक वगैरे करणार मग नंतर प्लॅन करूया काय सीन.
फायनली मित्रांनो हे दुसरे काका होते इकडे, यांना मावरं सापडलेत, त्यांनी मावरं धरलेत ॲक्च्युली. ठीक आहे. हां, मावरं इज मोर कोकणी और मालवणी वर्ड बेसिकली फॉर फिश. मावरं हे बघू शकता इकडे खूप सारे कसिनो वगैरे आहेत. भैया हे असा इकडचा व्ह्यू आहे. हे लोक इकडे मासेमारी करतात. अशीच रात्रीचे येतात मला वाटतं. 30-40 किलो बेचते हो क्या इसको? रात भर की ऐसा टाइम. कभी रात में रहा तो रात में, दिन में रहा तो दिन में. अच्छा, ये तुम Time लोग table सभी नहीं. साथ में हो क्या? नहीं, सब अलग अलग. अलग अलग है. मीन्स एक बंदा 30-40 ये कौन सा मच्छी है? छोटा हाँ, छोटा छोटा शेवटा. खाता नहीं, इसका भाजी वगैरह बनता है ना. फ्राई बनता, सब्जी बनता. हाँ, क्या वो फ्राई के लिए तो बहुत मस्त है यार. इतने मच्छी है इधर. वो सिर्फ बारिश में ही आता है. बारिश में आता है. शेवटा क्या? अच्छा, शेवटा मासा बोलतात मित्रांनो याला. अच्छा, पानी लाल होता है ना, हाँ. कि इधर साइड में रुकता है वो. तो बाहर रहेगा तो बहुत बीट लगता है ना उनको, उसके बाद साइड में आता है. हम लोग पकड़ लेते हैं. अच्छा, आप लोग ये किधर से, पकड़- इधर से है क्या? गोवा. गोवा से है गोवा से. प्रॉपर. ये पकड़ने के लिए इसके साथ क्या लगाते हो फिर? कुछ नहीं, ऐसे ही. ऐसे ही है. ते उसको ऐसे- 3 मुंह है ना, तो पकड़ में आता ना. ऐसे इसमें फंस जाता है. कुछ भी नहीं लगाने की जरूरत. इतना दाट है कि जो कांटा मच्छी? बेटा कुछ नहीं. ऐसे मारने का, पेट के खींचने का. अच्छा, नहीं ये बात आपकी बराबर है, मारने का फेंकने का. लेकिन इधर ऐसा रैंडमली वो लोग आप लोग फेंक रहे हो तो इसको इजीली लग रहा है वो. ये नहीं है, हार्ड है बहुत. देखता है ये हार्ड है. हमको जैसा ये जंप करेगा तो मालूम पड़ता है कि है इधर. अच्छा. तो हम बाद में मारने चालू करते हैं. जंप करता है मच्छी. जंप हाँ, करेगा तो समझने का है इधर, तो मारने चालू करते हैं. किसको लगता है किसको नहीं लगता है. लगा नहीं तो नहीं सबको- देखो अभी कैसा इतना बहुत ज्यादा पानी है, इसके इसमें भी आप अंदाजी मार रहे हाँ, हैं. अंदाज में हाँ है ना, उसमें भी मिल रहा है. वो भी एक कला है ना एक प्रकार की. मिलता है. ऐसा नहीं है कि मिलता नहीं, मिलता ही है. मिलता ही है नहीं. वो उसको फेंकने का भी स्टाइल है ना एक, वो हवा के जैसे जाता है फिर लंबा. वहाँ पे थोड़ा प्रॉब्लम होता है. हाँ, लगेगा तो मालूम नहीं पड़ता है. अच्छा. आदमी वो भागेगा तो मालूम पड़ता है. लग गया. छूटता है क्या उसमें से, भागता है क्या? होता है, अरे बाप रे. निकल जाता है. निकल जाता है. वो देखा भी वो वो भैया भाई का का छूट गया था वो. छूट गया. अभी उसने पकड़ा था एक. छूटता है, बहुत छूटता है. उसको क्या ठीक. है, हाँ, दबा के थोड़ा पकड़ा तो बैठ जाता बैठ है. जाता है. लग के ऐसा निकल गया तो निकल जाता है. कितने साल से करता है ये काम आप? ये कम से कम अभी 25 साल से ऊपर हो. 25 साल का. धंधा ही आपका है क्या ये मच्छी का ही काम करता है. मच्छी का? आप खाली पकड़ने का कि बेचने का भी काम करते भेजने का, पकड़ने का सब करता हैं? अच्छा, ये किस रेट से जाता है फिर? है. एक पीस 700-600. क्या बात कर रहे हैं. ऑफ सीजन भी? अभी बारिश में तो अलाउड नहीं रहता ना, इसीलिए. नहीं अलाउड रहता है. अलाउड है. फिशिंग सिर्फ बैंड किसको रहता है? बोट वाले को. बड़ा वाला जो बोट है बोट जाता है. उनको बैंड है. अच्छा. 4 महीने के लिए बैंड है. हाँ, हमारा चलता है. नहीं ये रिवर है ना, हाँ. ये वो समुद्री पार है. समुद्र. हाँ, ये रिवर है. इसको रिवर. और कुछ- देखो कैसा बोल सकते हैं कि लोकल लोगों के लिए कुछ मना ही हाँ, नहीं कुछ रहता. मना नहीं. हाँ. कभी भी- आप लोग पानी के बाहर है ना, कोई नुकसान नहीं ऐसा है. कुछ नहीं. पानी के अंदर भी जा सकता है, बाहर भी रुक ऐसा सकता है. भी है. अभी तो समझो बाहर से लग रहा है तो अंदर क्यों जाने का है? हाँ, बराबर. हाँ, ये भी कितना है, 1-2-3 महीना रहता है, बाद में चला जाता है. बाद फिर में- उसके बाद क्या करते हो फिर तुम? बाद में हम लोग वो जाली डाल के मच्छी मारते हैं. वो आप जाली लोग- डालते हो? फिर ऐसा गला के फिश पकड़ते हैं. फिर आपको भी बोट लगता होगा वैसे ही? आप भी ऐसा बोटिंग से हाँ. करते होगे ना? हाँ, सब है. इधर है ना. अच्छा, उधर है. अच्छी बात है. तो ये अपना कैसा ट्रेडिशन चालू रखो. ये अपना मासेमारी अपना हाँ, हाँ. भारतीय है कि नहीं? भारतीय अपन से भी लोगों का अपना चीज़ है ये. महाराष्ट्र, गोवा, गोवा ये सब है. ये चालू रखो. ये अपना कल्चर है कि नहीं? अपन लोग ही जप के रखते हैं इसको. अभी आपका अपना आने वाला पीढ़ी रखेगा, रखा है. अच्छा ही है. आपके बच्चे लोग, उनके बच्चे लोग, आगे चलते ऐसा चलते रहना मांगता है, तभी उसको मान है. हमारा बाप दादा लोग मानने के बाद हम चला हाँ, रहेगा. ऐसा आगे चलते रहेगा. वो कैसा कोहली लोग का कैसा रहता है वैसा ही. Same, same, हाँ.
अच्छा लगा ये भैया क्या आपसे करेंगे, बात देखो करके। अपन ये छोड़ देंगे, ये बड़े लोग आएंगे ऊपर से, साला पूरा कब्जा वो कर मशीन डालने का काम नहीं मच्छी पकड़ने के लिए, वो आगे चल के क्या होगा किसको नहीं बोल सकते। हम अलग बोलते हैं, अच्छा हम अलग बोलते हैं। ऐसा आहे का हाँ, इतना डिफरेंट है। तुम्हारा साइड में ये है। मित्रांनो एवढा मोठा मासा धरला यांनी तुम ये बोल रहे हैं जवळपास ये 2-2.5 किलोचा आहे. दुबई में चलत है। दुबई में ना 3 किलोचा आहे. पकड पकड घे वरती घे. अरे, 3 किलो का माझा फोटो काढ. येस तर मित्रांनो हा बघा यांनी हा मासा पकडलाय. अरे बापरे नाम क्या है नाम? शेवटा. शेवटा मासा आहे हा. हा खूप सरकतोय बघा माझ्या हातात. हाँ, ऐसा बोल। हा पण बघा हा मासा आहे मित्रांनो ह्यांनी पकडलाय. काय मस्त दिसायला आहे बघा. केवढा मोठा मासा आहे हा. केवढा मोठा मासा. अरे बापरे एक असेल 2-2.5 किलो 3 किलो पर्यंत 3 किलो पर्यंतचा हा मासा आहे मित्रांनो. आणि हा आपल्या अँथनी भाऊने धरलाय. आणि आम्ही यांच्यासोबत जरा बोलत होतो. त्यांची स्टोरी ऐकत होतो आम्ही की यांची स्टोरी ऐकत होतो आम्ही की कसं हे मासे पकडतात, किती वर्ष झाली वगैरे वगैरे. खूप चांगलं वाटलं आहे त्यांना भेटून. थँक्यू अँथनी भाई. आज ते बघा ते बघा तर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं आम्ही त्यांना भेटलो. ते इकडचे लोकल आहेत आणि ते असे मासेमारी करतात इथे रिव्हरच्या कडेला थांबून. है ना किती मोठा मासा होता तो बापरे. अशा लोकल लोकांची मी तुम्हाला पर्सनली सांगतो की मी जेव्हा पण ट्रॅव्हल करतो कुठे आणि असं बाहेर वगैरे फिरायला जातो तेव्हा मी तिकडच्या लोकल आय मेक शुअर की मी तिकडच्या लोकांसोबत थोडं कनेक्ट करतो, थोडं बोलतो आहे. बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. जर तुम्हाला फिरायचं आहे ना तिकडे थोडं माहिती काढायची तर तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करावं लागेल है ना. असं असतं. कसं असतं ना की हे मागचे तुम्ही जे कसिनो वगैरे बघताय ना ते सगळं ठीक आहे. ते एंटरटेनमेंट आहे, ते फन आहे, पण ते एक टेम्पररी गोष्ट आहे. पण आता मी या ज्या माणसाला भेटलो ॲग्नी नाव होतं त्यांचं. ॲग्नल सॉरी त्यांचं नाव ॲग्नल होतं. आणि मी त्यांच्यासोबत जे कॉन्व्हर्सेशन केलं आणि जे रेकॉर्ड केलं इनफॅक्ट तुम्हाला पण दाखवलं तर ते जास्त मेमोरेबल आहे. यु नो ते जास्त मेमोरेबल आहे माझ्यासाठी. आणि मला ते खूप लक्षात राहणार की बाबा मी ॲग्नल नावाच्या एका माणसाला भेटलो गोव्यामध्ये पहिल्यांदा पंजिमला आणि असं कॉन्व्हर्सेशन केलं एका यु नो फिशरमॅनसोबत वगैरे. वॉज फन. तर बाकी आता आपण काहीतरी करायला चाललो आहे त्यानंतर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण थोडा एक्सप्लोर करत बाहेर आलेले आहोत आणि वी हॅव कम टू द वन ऑफ द व्हेरी फेमस प्लेसेस ऑफ गोवा दॅट इज इन पंजिम अँड दॅट इज दिस. अन्न तुम्ही हे जे मागे चर्च बघताय दिस इज अ व्हेरी famous church I would say, but this is from very old times also I believe. ह्याला Our Lady Church of I think Immaculate Conception बोलतात. ठीक आहे. and आपला देश चांगला होत चाललाय. Sorry, I was trying to explain what is this. Okay. Thank you. Go there and explain. BTS. You see BTS, motherfucker. Yeah, you can. So, what I was trying to say is, this is a very famous church in Panjim, Goa. आणि ह्याला इंग्लिशमध्ये आर लेडी इमॅक्युलेट चर्च कन्सेप्शन ऑफ चर्च असं काहीतरी म्हणतात. सॉरी जर मी चुकीचं बोलतोय. पण ह्याला पोर्तुगीजमध्ये पण एक चांगलं नाव आहे इग्राजा दे नोसा सेनिओरा दा इमाकुलादा कॉन्सेसाव. तर ह्याला पोर्तुगीजमध्ये असं बोलतात आणि मी हे आता वाचलं आहे विकिपीडियावर बेसिकली. ठीक आहे. थोडं वर्ड पुढे मागे झाले की नाही आय डोंट नो, पण मी पण बघीन की बरोबर झालं की नाही. अँड इथे रोज डेली मास होतात इंग्लिश मराठी इंग्लिश पोर्तुगीज आणि कोकणीमध्ये. ओके हां सॉरी इंग्लिश पोर्तुगीज आणि कोकणीमध्ये. दॅट्स द सीन. आता इकडे आम्ही मस्त फोटो वगैरे काढलेला आहे, सगळं केलं आहे. आता लेट्स सी नेक्स्ट काय प्लॅन आहे. मुलं थांबलेत अंकल जेज बार वॉफल अँड ज्यूस बारच्या बाहेर. तर बघूया काय होतं ते.
15 मिनिटं झाली यांना हे वॉफल घेतात आतमधनं. ठीक आहे, 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाली यांना. आता आम्ही बोर झालो इकडे बसून बसून. हे बघा पोरं आमची शेवटी फुटपाथवर बसली. ऑप्शन नाही राहिला पोरांकडे. से हाय टू द ब्लॉग, से हाय टू द ब्लॉग. हे काका आलेत आणि त्यांना त्यांच्या एका जुन्या फ्रेंडला शोधायचं आहे. तर हा त्यांना हेल्प करतोय फेसबुकवर. फायनली वॉफल आलेला आहे आणि आता वॉफल खायचं टाइम आहे. ठीक आहे, वॉफल खाऊन भेटतो तुम्हाला. बाय लोक, आता वॉफल सेशन पण झालं आहे. वॉफल वगैरे खाल्ला मस्त एकदम. ठीक आहे, मजा मस्ती चालू आहे गोवामध्ये. आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया आणि तुम्हाला भेटूया. तर मित्रांनो, आपला नेक्स्ट स्पॉट आहे कलंगूट कॅलिंगूट जे म्हणायचे ते म्हणा. तो आपला नेक्स्ट स्पॉट आहे आणि आम्ही इकडे आलेलो आहोत बेसिकली. तर सीन असा आहे, इकडे काय नाही जास्त गर्दी वगैरे काय नाही. मस्त आम्ही आता बीचवर थोडंसं वॉक वगैरे करणार, थोडं टाइमपास करणार. जस्ट गोना एन्जॉय आवरसेल्फ ऑन दिस ब्युटिफुल बीच. वाव, आय जस्ट मिस्ड अ स्टेप. अँड देन बघूया काय करतात. तर हे ते मित्रांचा वेट करतोय मी. येत आहेत ते गाडीमधनं. ते कसं मला ब्लॉग वगैरे करायचं असतं ना, मी थोडं साईडमध्ये होतो. बाकी आपल्या लोकांना, मित्रांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. ते आपलं त्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू द्या आणि मी माझा ब्लॉग घेतो. तर आत्ता मित्रांनो वेळ आलेली आहे हा ब्लॉग एंड करायची. ठीक आहे, मला माहीत नाही मी काय काय कॉन्टेंट शूट केलं आहे, किती केलं, काय केलं आहे. पण ठीक आहे, मी हे ब्लॉग्स टाकणार आहे कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे, आपले बघा भाऊ लोक पण आलेत, सगळे आलेत मी ब्लॉग एंड करायला. मित्रांनो, ब्लॉग संपत आहे हा. तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बोलायचं हे पण. हां ठीक आहे, चला आता आपण ठेवूया आणि आपण नंतर भेटूया. आता माहीत नाही नंतर दुसरा नेक्स्ट ब्लॉग कधी शूट चालू करणार, पण ठीक आहे आपण भेटूया. तोपर्यंत आपण गोवा एन्जॉय करूया. कम ऑन गाईज.